तुम्ही म्हणत असाल माझे नातेवाईक माझे आहे, तुम्ही म्हणत असाल माझा शेजारी माझे आहे, पण सांगू का जोपर्यंत तुमच्या जवळ टिकतात, जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे, जोपर्यंत तुमच्या शरीरात ताकद आहे. पण ऐका हो वागीकर मंडळी, ऐका, आज आपल्या कथेचं उद्धार यातच आहे. आज आपल्याला या कथेतून घ्यायचं काय? कृष्ण भगवान परमात्म्याचं आपल्या आई वडिलावर प्रेम किती होतं. आजच्या कलियुगातील या मुलाला आपल्या आई वडिलांचे कष्ट आज कळणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे एवढं सांगतोय मी, ऐका, आज आपल्या आई वडिलांनी जे कष्ट आपल्याकरिता केले, त्या कष्टाची जाणीव आपल्या प्रत्येक मुलाला नोहे आज वाढलेला प्रत्येक जो मुलगा आहे त्या तरुण मुलाला असणं अतिशय गरजेचं आहे. कारण काबाड कष्ट केले आपल्याकरिता. म्हणून ज्ञानोबारांनी गुणाचं वर्णन करावं का? ज्ञानोबारांनी या जगतातील सामान्य जीवाचं गुणाचं वर्णन केलं, पण वर्णन केलं ते माझ्या आई वडिलांचं का केलं? आई वडिलांचं वर्णन फक्त केलं आई वडिलांचं वर्णन याकरिता की ज्ञानोबारांना माहित होतं हे आई वडील एक पात्रतेला ठरलेले आहेत, या पात्रतेला गेलेले फक्त हे आई वडील आहेत. म्हणून माझ्या ज्ञानोबारांनी वर्णन करावं.